मुंबई महापालिकेत चक्क ज्येष्ठ नागरिकांनाही नोकरीची संधी देण्याचा निर्णय। यासाठी वयाची मर्यादा 65 ते 70 वर्षापर्यंत ठेवण्यात आली। मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय। नागरिकांच्या हरकती सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर। येत्या 4 ते 5 दिवसात निर्णय घेऊन पाडकाम करणार। मुंबईकरांचा लोकल प्रवास सुपर कूल होणार। मध्य रेल्वेवर उद्यापासून एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार। मेट्रो लाईन 2B मार्गावर उद्यापासून चाचणी। अंधेरीतील डीएन नगर ते मानखुर्दमधील मंडाले दरम्यानचा 5.3 किलोमीटर लांबीच्या मार्गावर उद्या ट्रायल रन। डिसेंबरपर्यंत ही लाईन अंशतः खुली होणार। माढाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ स्तरावर पहिला जनता दरबार उद्या भरवला जाणार। मंडळाच्या मुख्याधिकारी रेवती गायकरांच्या अध्यक्षतेत उद्या म्हाडा मुख्यालयात जनता दरबार। नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येणार। पुण्यातील 4 मोठ्या रुग्णालयांना फ्री बेडचा कोटाही पूर्ण न केल्याची बाब उघड। रुग्णालयांनी पालिकेच्या सवलती मिळवल्या, मात्र फ्री बेड योजनेतून उपचार नाही। पालिका यावर कारवाई करणार का, याकडे लक्ष। पुण्यात पगार थकवल्यामुळे स्कूल बस चालकांचं ठिय्या आंदोलन। 37 महिन्यांचा पगार थकवल्याचा आरोप। ससून रुग्णालयात व्हीलचेअर मिळत नसल्याचा रुग्णाचा दावा। पायावरील उपचारानंतर व्हीलचेअर न दिल्याचा रुग्णाचा आरोप। उपचार केले मात्र व्हीलचेअर दिली नाही, रुग्णाचा आरोप। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली। विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार। एमपीएससीच्या अध्यक्षांसोबत शरद पवारांचा फोनवरून संवाद।